छत्रपती शिवाजी महाराजांचा शेवट करायच्या उद्देशाने अफजल खान 5 ते 7 सप्टेंबर 1659ला विजापुराहून निघाला होता. अफजल खानाला हे माहिती होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे स्वधर्म स्वाभिमानी आहेत आणि त्यांना नमवायचं असेल तर हिंदू धर्मावर घाला घातला पाहिजे. म्हणून अफजल खानानं पहिला वार केला तो छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी असणाऱ्या तुळजापूरच्या भवानीवर. सप्टेंबर महिन्याच्या साधारण याच दिवसात नवरात्रीच्या थोडं अगोदर अफजल खानाने तुळजापूरच्या भवानी मंदिरावर धाड घातली. मंदिराचा विध्वंस केला. त्याचबरोबर तुळजाभवानीची मूर्ती देखील फोडली. अफजल खानाला वाटलं की आपण मूर्ती फोडली पण तरीही आपलं कुणी काहीच वाकडं करू शकलं नाही. हिंदूचे देवी देवता आपल्याला काहीच करणार नाहीत. पण असं म्हणतात की याच वेळी तुळजापूरच्या मंदिरातून निघून तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीत जाऊन बसली आणि त्याच तलवारीने छत्रपती शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659ला अफजल खानाचा वध केला. असं म्हटलं जातं की तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दिला जातो. ते देण्यामागे तुळजाभवानीने महाराजांच्या तलवारीत घुसून अफजल खानाचा जो शेवट केला त्याच्यासाठी आहे की त्याच्या मागे दुसरंच काही कारण आहे. आणि तुळजाभवानी ही तुळजापूरला आली तरी कशी आणि ती तिथे स्थायिक कशी झाली हे सगळं बघूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी आरती, तुम्ही बघताय विषय चौकातला. तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रात असंख्य कुटुंबाची कुलस्वामिनी आहे. धाराशिवमधील तुळजापूरमध्ये बसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला वर्षामध्ये लाखो भाविक भेट देत असतात. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज देखील तुळजाभवानी मातेचे निस्सम असे भक्त होते. असं म्हणतात की प्रत्येक युद्ध लढायला जाण्याच्या अगोदर महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायला जायचे आणि माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना जी तलवार दिली होती त्यांनी अगणित असे युद्ध जिंकले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, अशी ही आख्यायिका देवीबद्दल सांगितली जाते. प्राचीन काळातली कृतायुगातली एक गोष्ट आहे. कर्दम ऋषी नावाची एक महान तपस्वी या भूमीवर राहत होते. कर्दम ऋषींना अनुभूती नावाची एक सुंदर आणि सुशील पत्नी होती. या अनुभूतीला एक लहान मुलगा होता, पण तिचा मुलगा लहान असतानाच दुर्दैवाने कर्दम ऋषीचं निधन झालं आणि ती एकटी पडली. आपल्या मुलाला घेऊन ती आपलं आयुष्य काढत असताना कुकुर नावाच्या एका राक्षसाची नजर अनुभूतीवर पडली आणि त्याने तपस्या करत असलेल्या अनुभूतीला स्पर्श केला. त्याच्यापासून आपलं संरक्षण करायच्या उद्देशाने घाबरलेल्या अनुभूतीने अधिमायेचा धावा केला आणि विनंती केली की मला आत्ताच्या आत्ता या राक्षसापासून वाचव. आणि तिच्या रक्षणासाठी अधिमाया प्रकट झाली. देवी आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झालं आणि देवीने त्याचा वध केला. त्यानंतर तपस्वी अनुभूतीने देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि देवीने होकार दिला. त्यानंतर देवीने अनुभूतीची विनंती ऐकून यमुनाचल उर्फ बालाघाट या पर्वतावर अखंड वास्तव्य केलं. तर आता बघूया की तुळजाभवानीच्या मंदिराचा इतिहास काय आहे. आदि शंकराचार्य यांनी मातेची मूर्ती श्रीयंत्रावरती उभी केल्याचं सांगितलं जातं. मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, होमकुंड, कल्लो, तीर्थगोमुख इत्यादी मंदिर परिसरातील अवशेषावर हे मंदिर 13व्या शतकामध्ये बांधलं गेलं असावं असं इतिहासकार सांगतात. देवीचं मंदिर हे हेमाडपंथी असून त्यावर कोरीव काम ही करण्यात आलेलं आहे. मातेची मंदिरात मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभू असून ती 3 फूट उंचीची आहे. देवीच्या पाठीवर बाणाचा भाता आहे आणि देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डाव्या अंगाला चंद्र आणि सूर्य आहे. देवीचा उजवा पाय हा महिषासूर राक्षसावर आहे तर डावा पाय जमिनीवर आहे आणि या 2 पायांच्या मध्ये महिषासूर राक्षसाचं मस्तक आहे. मार्कंडेय ऋषी आणि सिंह हे देवीच्या उजव्या बाजूला तर कर्दम ऋषी व त्यांची पत्नी अनुभूती हे देवीच्या डाव्या बाजूला बघायला मिळतात. देवीच्या मूर्तीची महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती ही एकाच ठिकाणी ठेवली गेली नाही. म्हणजे देवीची मूर्ती कोणत्याही ठिकाणी ठेवता येते आणि कोणत्याही दिशेने ती ठेवता येते. त्यामुळे या मूर्तीला चाल मूर्ती असेही म्हणतात. देवीची मूर्ती ही वर्षामध्ये 3 वेळा मंदिरातून बाहेर काढली जाते कारण वर्षामध्ये 3 दिवस अत्यंत विशेष मानले जातात.
आणि देवीला प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराबाहेर नेलं जातं आणि या प्रसंगी मातेची मूर्ती मंदिराभोवती फिरवली जाते. तुळजाभवानी मातेचं नगर हे माहेर तर तुळजापूर हे सासर असं मानलं जातं. या मागचं मुख्य कारण म्हणजे दसऱ्याच्या दिवशी मूर्ती ही नगरहून आणलेल्या पालखीनं सीमोल्लंघन करते आणि तिथून आणलेल्या नवीन पलंगावरती 5 दिवस निद्रा घेते. जवळपास 500 वर्षांची परंपरा लाभलेलं या सासर व माहेरच्या नात्याची नाळ आजही तुटलेली नाही, हे एक विशेष आहे. आता महत्त्वाचा पॉइंट बघूया, तो म्हणजे देवीच्या नैवेद्याचा. कोणत्याही देवी देवतांची पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवणे अशी आपल्याकडे परंपरा आहे आणि याच परंपरेप्रमाणे पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवला जातो. पहाटे महंतांकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवीच्या भक्तांच्या वंशज प्रतिनिधीकडून भाजी भाकरीचा नैवेद्य हा देवीला दाखवला जातो. करवीर संस्थानाकडून आलेल्या दूध खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो. यासोबत त्यानंतर देवीला पुरणपोळी, गोड भात, पापड, कोशिंबीर, चटणीचाही नैवेद्य दाखवला जातो. ह्या सगळ्या नैवेद्यानंतर देवीला पाणी पाजून पंचपानांच्या विड्याचा नैवेद्य दाखवला जातो. देवीला प्रथेप्रमाणे दही भाताचा नैवेद्यही दाखवला जातो. या सगळ्या नैवेद्य दाखवल्यानंतर तुळजाभवानीला मांसाहारी किंवा खारा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. पण देवीला मांसाहारचा नैवेद्य कसा, तर यामागची एक कथा आहे. एक कथा सांगितली जाते. महिषासूर नावाचा राक्षस हा देवी आणि देवतांना त्रास देत होता. तेव्हा सगळे देवी देव एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे या राक्षसापासून वाचवण्यासाठी विनंती केली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी अतिप्रचंड अग्नी संपत निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपाने तुळजाभवानी देवी साकार झाली. महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा तो देवीला शरण आला. माझं गर्वहरण झालंय असं म्हणून त्याने आपल्या 2 इच्छा देवी समोर मांडल्या. यात पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे त्याला आवडतो तो मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा. तेव्हा देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या. म्हणून पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचे नाव हे महिषासुरमर्दिनी असं घेतलं जातं. तर दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याच्या दिवशीचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासूर राक्षसाला दाखवला जातो. हा नैवेद्य पायाजवळ खालीच असा दाखवला जातो, पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही. त्यामुळे मांसाहारचा नैवेद्य हा देवीला नाही तर पायाशी असणाऱ्या महिषासुराला दाखवला जातो. देवीला फक्त शाकाहारी नैवेद्य असतो, पण या दिवशी घरोघरी मांसाहारचा नैवेद्य बनतो. अशा प्रकारे तुळजाभवानी मातेला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची प्रथा आणि परंपरा आहेत. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.